यांचं पुन्हा एकदा स्वागत। खासदार संजय राऊतांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली। आशिष शेलार सुद्धा या लग्नानिमित्त उपस्थित होते। काल एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला संजय राऊत, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित असलेले पाहायला मिळाले आणि या भेटीचे हे फोटो, एक्सक्लुझिव्ह फोटो देखील समोर आलेले आहेत। संजय राऊत यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल कळल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी याआधी फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती। एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्नेहपूर्ण शब्दामध्ये संजय राऊत यांच्या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, आपण पाहिलंय संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस कायमच एकमेकांवर टीका करत असतात, पण या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। नक्कीच आपण जे एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझावर बघतोय त्यामध्ये आपण बघतोय की संजय राऊत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यासोबतच मंत्री आशिष शेलार आहेत आणि ज्या प्रकारे आपण बघितलं तर राजेश नार्वेकर जे एफडी कमिशनर आहेत त्यांच्या मुलाचं हे लग्न होतं आणि या लग्न समारंभाला म्हणजे संजय राऊतांचे ते व्याही असल्यामुळे संजय राऊत त्यासोबतच इतर काही मंत्री नेते यांना सुद्धा निमंत्रण होतं आणि याच कार्यक्रमानिमित्त आपण बघतोय संजय राऊत त्यासोबतच देवेंद्र फडणवीस हे आपल्याला एकत्रित या फोटोमध्ये पाहायला मिळतात। जी माहिती आपण घेतली त्यामध्ये साधारणपणे 15 मिनिटं संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गप्पा झाल्या। देवेंद्र फडणवीस यांनी तब्येतीची विचारपूस सुद्धा संजय राऊतांच्या केली आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही चर्चा झाल्याचं आपल्याला कळतंय। एका फोटोमध्ये आपण बघतोय आशिष शेलार सुद्धा आहेत। आशिष शेलार सुद्धा संजय राऊत यांच्याशी चर्चा करताना, गप्पा मारताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आपण जरी बघितलं तर अगदी टोकाचे विरोध, टोकाच्या टीका एकमेकांवर करताना आपण हे सगळे राजकीय नेते बघतो। मात्र या लग्न समारंभाच्या निमित्तानं एकत्रित आपल्याला या फोटोमध्ये संजय राऊत, आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या लग्न समारंभाला उपस्थिती दर्शवली होती। मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे सोबत आपल्याला पाहायला मिळालेले नाहीयेत। मात्र जी माहिती आपण घेतली आहे याआधी सुद्धा, म्हणजे जेव्हा या सगळ्या गंभीर आजाराचं निदान संजय राऊत जेव्हा ऍडमिट होते तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून संजय राऊतांची विचारपूस केली होती। संजय राऊतांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत सांगितलं की त्यांनी जी काही मदत लागेल ती सुद्धा मदत मी करेल असं सुद्धा संजय राऊत यांना सांगितलं होतं आणि अधूनमधून तब्येतीची विचारपूस सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संजय राऊतांची करत होते। आणि या लग्न समारंभाच्या निमित्तानं जेव्हा हे 2 नेते समोर आले, एकमेकांना भेटले, तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं कळते आणि त्यामुळे जे राजकीय विरोधक आहेत ते आपल्याला या लग्न समारंभाच्या निमित्तानं एकत्रित पाहायला मिळतात। एक साधारणपणे 15 ते 20 मिनिटं त्यांच्यामध्ये गप्पा झाल्याचं किंवा खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याचं सुद्धा कळतंय। प्रज्ञा, वेदांत, आता देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांचा समोर आलेला फोटो असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं ट्विट असेल किंवा एकनाथ शिंदेंनी केलेला फोन असेल, मला असं वाटतं संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल कळल्यानंतर जी काही काळजी, जो काही स्नेह राजकीय नेत्यांकडून दाखवला जातोय, महाराष्ट्राची राजकीय परंपरा अजूनही अबाधित आहे हे सांगायला हे पुरेसं आहे। नक्कीच, म्हणजे ज्या प्रकारे स्वतः संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं की गंभीर आजाराचं निदान झालं आहे, उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून किंवा जीवनापासून मी दूर राहणार आहे आणि या सगळ्याची खबरदारी मला डॉक्टरांनी घ्यायला सांगितली असं जेव्हा सांगितलं त्यानंतर आपण बघितलं देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांना आराम करण्याच्या किंवा लवकर तुम्ही बरे व्हा अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आणि इतर जे विरोधक आहेत त्यांनी सुद्धा अगदी फोन करून, जसं तू आता सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांचे भाऊ सुनील राऊत यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली होती। त्यामुळे जसं तू सांगितलं की राजकीय संस्कृती अबाधित आहे आणि अधिवेशनाच्या काळात सुद्धा आपण बघतो विरोधक आपला विरोध किंवा ज्या टोकाच्या टीका केल्या जातात ते विसरून एकमेकांशी चर्चा करताना पाहायला मिळतं आणि संजय राऊतांची तब्येत बिघडल्यानंतर किंवा त्यांच्यावर गंभीर आजार उपचार सुरू असताना हे कळतात। अनेक विरोधकांनी सुद्धा त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि जसं त्यांनी 2 दिवसापूर्वी पण सांगितलं अनेकांचे फोन मला येऊन गेले आणि त्यानंतर
चर्चेनंतर आज हा फोटो बघतोय की या चर्चेदरम्यान सुद्धा तब्येतीची विचारपूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांची केलेली आपल्याला पाहायला मिळते. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा होता आणि यामध्ये अर्थातच संजय राऊतांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचं लग्न असल्यामुळे संजय राऊत तिथे उपस्थित होते आणि काही नेत्यांना त्यासोबतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा या लग्नाचं निमंत्रण होतं आणि त्यामुळे जेव्हा देवेंद्र फडणवीस या लग्न सोहळ्याला आले तेव्हा संजय राऊतांनी त्यांचं स्वागत केलं आणि एक साधारणपणे 15 ते 20 मिनिटं विविध विषयांवर चर्चा झाल्याचं कळतंय. प्रज्ञा, ही झाली नाण्याची एक बाजू राजकीय संस्कृतीची महाराष्ट्राच्या, पण दुसरीकडे हेच संजय राऊत ज्यावेळी विरोधकांवर टीका करत असतात त्या पलीकडे सुद्धा ते इतर नेत्यांशी आपले राजकीय संबंध शाबूत ठेवून आहेत. वेदांत, याच मुद्द्यावरून तुझ्याकडे येईन, पण तुर्तास आपण संवाद साधूयात. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन सध्या आपल्यासोबत आहेत. नवनाथ बनजी, हा फोटो समोर आलेला आहे. देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांची विचारपूस करतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत. एक वेगळं चित्र या निमित्तानं महाराष्ट्राला पाहायला मिळालंय.